सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। स्थानिक गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरी। 10 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड। 150 ग्रॅम चांदी व 11 ग्रॅम वजनाचे सोने, एक मोटरसायकल, एकूण 2,78,700 रुपये मुद्देमाल जप्त। चोरीचा दागिने स्वीकारणारा सराफ कारागिरास केली अटक। पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्याकामी आदेशित केले होते। दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी माळशिरस पोलीस ठाण्या हद्दीत उंबरे दहिगाव या गावातील वाघमोडे वस्ती येथे अज्ञात चोरट्याने 4 घरामध्ये घरफोडी करून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते। त्यावरून माळशिरस पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमकोंडा पाटील यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की दरोड्याच्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी नामे रोहित दीपक पवार याने उंबरे दहिगाव येथील घरफोडी केली आहे। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमकोंडा पाटील व त्यांचे पथकाने आरोपीची गोपनीय माहिती काढून आरोपी नामे रोहित पवार, वय 25 वर्ष, राहणार नवचारी पद्मावती नगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्ह्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले, राहणार अकलूज, मैव्या शकील शेया, राहणार वीज बोर्ड जवळ वेळापूर याच्या सोबत मिळून केल्याची कबुली दिली। आरोपी दीपक पवार यांनी त्याच्या वाटणीस आलेला मुद्देमालापैकी 12 तोळे सोन्याचे दागिने सोनार कारागीर वैभव दिगंबर कुलथे, राहणार देशमुख गल्ली, अकलूज यास विक्री केले असल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यात कलम वाढ करून आरोपी वैभव कुलथे, राहणार देशमुख गल्ली, अकलूज यास दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमकोंडा पाटील, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमकोंडा पाटील व पथकातील पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील यांच्या पथकाने पार पाडली आहे। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान, गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।